कानडा फिल्म इंडस्ट्रीमधून 2 ऑक्टोबर 2025 या दिवशी कांतारा नावाचा चित्रपट रिलीज झाला. तो चित्रपट मी पाहिला, मला तो आवडला. तो मला का आवडला याची कारणं मी त्या मूव्हीच्या रिव्ह्यू व्हिडिओमध्ये सांगितली आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देतो. तुम्ही अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा. त्याच दिवशी मराठी फिल्म इंडस्ट्रीमधून एक चित्रपट आपल्या सगळ्यांच्या समोर आला. त्या चित्रपटाचं नाव होतं वडापाव. हा देखील चित्रपट मी पाहिला आणि तो चित्रपट पाहिल्यानंतर माझं त्या चित्रपटाबद्दल काय मत आहे, तो मला आवडला की नाही आवडला याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. परंतु व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला हे सांगतो, सस्पेन्स न ठेवता, की वडापाव हा चित्रपट मला नाही आवडला. आता तो मला का नाही आवडला याची कारणं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु त्याच्या आधी मला तुम्हाला काही एक 3-4 प्रश्न विचारायचे, कारण हा वडापाव जो चित्रपट आहे हा देखील लंडनमध्ये शूट झालेला चित्रपट आहे. आता हा चित्रपट लंडनमध्ये शूट झाला याबद्दल मला तक्रार नाही. कोणी कोणता चित्रपट लिहावा, तो कसा डिरेक्ट करावा, तो कसा कुठे शूट करावा, कधी रिलीज करावा हे सांगण्याचा अधिकार मला नाही, हे मला स्पष्टपणे माहित आहे. परंतु प्रेक्षक म्हणून मराठी प्रेक्षकांचं या ज्या लंडनमध्ये जे काय आजपर्यंत चित्रपट शूट झालेले तुम्ही पाहिले असतील तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे हे जाणून घेण्याची मात्र क्युरिओसिटी माझ्या मनामध्ये आहे. मी माझं मत तुम्हाला सांगतो की लंडनमध्ये शूट झालेले म्हणजे मॅक्झिमम चित्रपट मला नाही आवडले. एकानुसार चित्रपट मला थोडाफार बरा वाटला, पण मॅक्झिमम चित्रपट मला खरंच नाही आवडले. परंतु लंडनमध्ये चित्रपट शूट करणं हे प्रोड्युसरला कदाचित फायद्याचं वाटत असेल, त्यामुळे कदाचित हे सगळे चित्रपट लंडनमधले आले. त्यामध्ये काहीही चुकीचं नाही. अर्थकारण बघणं यामध्ये काहीही चुकीचं नाही. परंतु प्रेक्षकांचं यावर काय मत आहे हे मात्र मला तुम्ही सांगा. त्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, लंडनमध्ये शूट झालेले आजपर्यंत भरपूर चित्रपट आले, त्यापैकी किती चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहिले? त्याला जोडून दुसरा प्रश्न आहे, किती चित्रपट असे होते जे तुम्हाला वाटले की हा चित्रपट मला थिएटरमध्ये जाऊन पाहिला पाहिजे? तिसरा प्रश्न असा आहे की लंडनमधले हे जे काही चित्रपट आहेत त्यापैकी किती चित्रपट तुम्हाला आवडले? जरी तुम्ही थिएटरमध्ये पाहिले असतील, ओटीटीवर, टीव्हीवर कुठेही पाहिले असतील, तर त्यातले किती चित्रपट तुम्हाला आवडले? चौथा प्रश्न असा आहे की मराठी ऑडियन्सला खरंच लंडनमध्ये शूट झालेला चित्रपट पाहायचा आहे का? मराठी ऑडियन्सची तशी अपेक्षा, इच्छा आहे का? ह्या काही 3-4 प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की द्या. मी त्या तुमच्या कमेंट्सना उत्तर देण्याची किंवा तुमच्या बरोबर चर्चा करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. वडापाव हा चित्रपट मला का नाही आवडला याचं पहिलं कारण आहे या मूवीची कथा. या मूवीची कथा मला असं वाटलं कुठं तर चित्रपट पाहताना की जो माझ्यासारखा ऑडियन्स आहे, जो थोडेफार चित्रपट पाहतो, मी असं म्हणणार नाही की मला चित्रपटातलं खूप सारं समजतं, मला खूप ज्ञान आहे, कारण ते नाही, ते खोटंच आहे. मला नाहीच असं ज्ञान चित्रपटातलं जास्त. मी काहीच चित्रपट पाहिलेत, मराठीतले काही पाहिले, काही इतर भाषेतले, साऊथ वगैरे इंडस्ट्री, हिंदीतले किंवा इतर जागतिक जे काही चित्रपट आहेत वर्ल्ड सिनेमा मधले थोडेफार मी पाहिले, त्यामुळे मला त्याचं खूप जास्त ज्ञान नाही. तरी देखील मला चित्रपट पाहताना असं वाटत होतं की माझ्यासारख्या ऑडियन्सला लेखकाने गृहीत धरून हा चित्रपट लिहिला आहे. चित्रपटाबद्दल माझ्यासारख्या ऑडियन्सची प्रगल्भता नाही किंवा आमच्यासारखा ऑडियन्स काही तर बालिशच गोष्टी पाहतो वगैरे असा अप्रोच ठेवून हा चित्रपट लिहिला गेलाय असं मला स्पष्टपणे जाणवलं. जे काही इतर ऑडियन्स आहे महाराष्ट्रातला, जो माझ्यापेक्षा जास्त मूवीज पाहतो, ज्याला माझ्यापेक्षा जास्त मूवीतलं ज्ञान आहे, त्या ऑडियन्सला हा चित्रपट देखील कदाचित असंच फील होईल की हा चित्रपट त्यांना गृहीत धरून लिहिला गेला आहे. हा या मूवीचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आणि सगळ्यात पहिलं कारण आहे ज्यामुळे मला चित्रपट हा आवडला नाही. चित्रपटाची स्टोरी साधी सरळ सोपी असणे ही चुकीची गोष्ट नाही. 96 नावाचा चित्रपट काही वर्षापूर्वी आलेला, सी प्रेमींनी चित्रपट दिग्दर्शित केला होता. विजय सेतुपती या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला भेटले होते. त्या चित्रपटाची स्टोरी जर तुम्ही पाहिली तर खूप काही त्यामध्ये मोठी ऍक्शन होत नाही, खूप मोठा थ्रिल जरी नसला, साधी सरळ सोपी जरी स्टोरी असली तरी सुद्धा ती आपल्याला रिलेट करते. ती चांगल्या पद्धतीने मांडले, त्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये डेप्थ आहे, त्यामुळे तुम्ही त्या प्रत्येक कॅरेक्टरच्या इमोशनशी कनेक्ट होता. त्याच डायरेक्टरचा काही महिन्यापूर्वी दुसरा चित्रपट आला होता मेजगन म्हणून. त्याची स्टोरीज देखील साधी सरळ सिंपल जरी असली तरी त्या कॅरेक्टरला ज्या प्रकारे मांडलं होतं, स्टोरी मधले कॉन्व्हर्सेशन ज्या प्रकारे लिहिले गेले होते, त्यामध्ये कोणताही थ्रिल, सस्पेन्स आणि एकदम मोठा ड्रामा जरी नसला तरी सुद्धा ऑडियन्स म्हणून मी त्या चित्रपटाशी एंगेज राहिलो, मी कुठेही विचलित झालो नाही. अशा प्रकारचे चांगले चित्रपट मराठीत देखील याआधी घडलेत. मराठीला नावं ठेवायची या उद्देशाने मी करत नाही. सायकल या नावाचा चित्रपट प्रकाश कुंटे यांनी दिग्दर्शित केलेला, अतिशय साधी सरळ सोपी जरी स्टोरी असली तरी इतक्या छान प्रकारे ते चित्रपट मांडला गेलाय, त्याला इतक्या छान प्रकारे ट्रीट केला गेलाय, मला तो चित्रपट खरंच खूप आवडला. तर मराठीत सुद्धा चांगले चित्रपट येतात. मराठीतला जो ऑडियन्स आहे, ज्याला चांगला चित्रपट काय, वाईट चित्रपट काय हे समजतो, तो मराठीतला ऑडियन्स त्या चित्रपटांना अगदी डोक्यावर घेतो. जारण, आता थांबायचं नाही, आरपार, दशावतार, कुर्ला टू वेंगुर्ला असे सगळे चित्रपट चालले देखील मराठीमध्ये. तर मराठी ऑडियन्सला गृहीत धरून जे चित्रपट लिहिले
लिहिले गेलेत आजपर्यंत त्या चित्रपटांना ऍटलिस्ट थिएटरमध्ये तर चांगला रिस्पॉन्स आलेला नाही, हे माझं निरीक्षण आहे. तर पुन्हा आपल्या विषयावर येऊया. चित्रपटाची कथा मला अजिबात इम्प्रेस करू शकली नाही. चित्रपटामध्ये दाखवलेल्या गोष्टी याआधी खूप वेळा खूप ठिकाणी पाहिले, त्याबद्दल ही माझी काही तक्रार नाही. परंतु तीच गोष्ट जर तुम्ही आमच्या समोर पुन्हा आणताय तर त्यात काहीतरी क्रिएटिव्हिटी असावी, काहीतरी इनोव्हेशन असावं, काहीतरी अशी गोष्ट असावी ज्यामुळे ती सुद्धा गोष्ट आम्हाला पाहताना बरी वाटावी. तसं मला कोणताही प्रयत्न या चित्रपटाच्या लेखनामध्ये वाटला नाही. मूवीच्या फर्स्ट हाफ मध्ये असं दाखवलं गेलंय की प्रसाद ओक यांचा लंडन मध्ये वडापावचा बिझनेस. आता ही गोष्ट हा चित्रपट लंडन मध्ये सेट करावा यासाठी फक्त दाखवली गेली. वडापावचा या चित्रपटामध्ये त्यानंतर काही रिलेव्हन्स राहत नाही. जिथं जिथं परत वडापावचं नाव किंवा वडापाव तुम्हाला स्क्रीनवर दिसतो तो फक्त फिलर म्हणून यूज केला गेलाय. वडापाव बरोबर मी असं म्हणेन की स्कॅम झालाय. फर्स्ट हाफ मध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की प्रसाद ओक यांचं एका मुलीबरोबर लग्न होतं धोक्यानं. अशा प्रकारच्या गोष्टी इतर खूप सारे चित्रपट तुम्ही पाहिला असतील, मला त्यावर जास्त बोलायचं नाही. परंतु इतर ज्या काही घडामोडी आहेत, ज्या प्रकारे त्यांचं घर आणि घरातले कॅरेक्टर दाखवले, त्या कॅरेक्टरला कोणत्याही प्रकारची डेप्थ नाही. त्यामुळे त्या कॅरेक्टरला तुम्ही कुठल्याही प्रकारे रिलेट करू शकत नाही किंवा तुम्हाला ते कॅरेक्टर एंटरटेनिंग वाटत नाही. मूवीमध्ये जो सगळ्यात मोठा कॉन्फ्लिक्ट येतो तो सेकंड हाफ मध्ये येतो. तो कॉन्फ्लिक्ट असा आहे की मोठ्या बहिणीचं लग्न झालंय प्रसाद ओक यांच्या बरोबर आणि प्रसाद ओकच्या मुलाचं प्रेम आहे त्याच्या नवीन आईच्या लहान बहिणीवर. तर अशा प्रकारचा कॉन्फ्लिक्ट आहे. दोन बहिणींवर बाप लेकांचं प्रेम झाले, अशा प्रकारचा हा कॉन्फ्लिक्ट येतो. तो सेकंड हाफ मध्ये येतो. तो देखील त्याच्यात काही तुम्हाला विशेष वाटत नाही आणि काहीच फील होत नाही तुम्हाला. अशा प्रकारे तो मांडला गेलाय. आणि इतर ज्या काही घटना घडतात या मूवीमध्ये, त्या घटना देखील तुम्हाला, मला तर मोठ्या पडद्यावर पाहण्यासारख्या किंवा इव्हन हा चित्रपट OTT सुद्धा मी स्किप केला असता, सॉरी टू से, पण मला माझं प्रामाणिक मत मांडायचं आहे. हा चित्रपटाची कथा मला नाही आवडली. त्या मूवीचा स्क्रीन प्ले जो आहे तो विनाकारण स्ट्रेच केला गेला आहे. प्रत्येक सीन मध्ये मला कॉन्शियसली ही गोष्ट जाणवत होती की या मूवीची लेंथ वाढावी म्हणून काही सीन एकदम असे हळू, स्लो आणि मालिकेसारखे फील झाले मला. त्याचबरोबर ह्या मूवीचे डायलॉग रायटिंग अजिबात चांगलं नाही आणि या मूवीचे डायलॉग मला बोर करत होते आणि त्याबरोबर इरिटेट देखील करत होते. सगळ्यात जास्त जर काही मला इरिटेट केलं असेल तर ह्या कॉमेडी सीनने केलं मूवीतील. हे कॉमेडी सीन माझ्यासाठी अजिबात वर्क झाले नाहीत. उलट ते सीन मला बोर वाटत गेले आणि हळूहळू ते मला इरिटेट देखील झाले नंतर. परंतु जेव्हा या मूवीमध्ये इमोशनल सीन आलेत सेकंड हाफ मध्ये, ते सीन देखील माझ्यासाठी अजिबात वर्क झाले नाहीत. त्या इमोशन सीनवर मला अक्षरशः हसू येत होतं. इतक्या वाईट पद्धतीने ते सीन आपल्या समोर मांडले गेलेत आणि इतक्या वाईट पद्धतीने ते लिहिले गेले. कारण स्टोरीतच डेप्थ नाही, कॅरेक्टरमध्ये डेप्थ नाही, तुम्ही कुठे रिलेट करू शकत नाही. त्यामुळं त्याची इमोशन सीन जेव्हा तुम्ही पडद्यावर पाहता तेव्हा तुम्हाला त्याचं हसूच येतं, त्यातून तुम्हाला कुठलाही इमोशन फील होत नाही. त्यानंतरचा वीक पॉईंट या मूवीतला असा आहे की या मूवीमध्ये एक सीन आहे ज्यामध्ये सगळे डायनिंग टेबलवर बसलेत घरातले सगळे सदस्य आणि एक सदस्य पहिल्यांदा तुम्हाला ज्ञान देतो, त्यानंतर दुसरा देतो, त्यानंतर तिसरा देतो, असे प्रत्येकाचे मोनोलॉग होतात. हे मी अलीकडच्या काही मराठी मूवीमध्ये कॉमन फॅक्टर मी पाहतोय की असं प्रत्येक कॅरेक्टर येतोय ना आपल्याला ऑडियन्सला ज्ञान देतोय. आता हे किती गरजेचं आहे मला माहित नाही. तुमचं काय मत आहे ह्याच्यावर? एखादी गोष्ट जर तुम्हाला मूवी थ्रू सांगायची असेल तर ती त्या ऍक्शन मधून किंवा त्या सीन मधून घडली पाहिजे. सगळ्याच गोष्टी तुम्ही तोंडीत सांगणार असाल तर मग भाषणच ऐकलेलं बरं ना, म्हणजे मूवी काय बघायची, असं माझं मत आहे. मी कदाचित चुकीचं असू शकतो. यावर तुमचं काय मत आहे प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्यानंतर मूवीतले सॉंग्स आणि BGM हे अगदीच मला ओके वाटले. मूवीची सिनेमॅटोग्राफी, आर्ट डिझाईन, मेकअप, कॉस्ट्युम्स वगैरे यावर जास्त काही बोलण्यासारखं नाही. ऍक्टरांच्या ऍक्टिंग बद्दल बोलायचं असेल तर खूप सारे चांगले ऍक्टर या मूवीमध्ये आहेत, परंतु त्यांच्या टॅलेंटचा या चित्रपटामध्ये काहीही उपयोग होत नाही कारण या चित्रपटाची स्टोरीच नाही आवडली मला. मी म्हणतोय ना, आपल्या या ऑडियन्स जो आहे महाराष्ट्रातला, तो ऑडियन्स काही तर बालिश ऑडियन्स आहे अशा प्रकारचं गृहीत धरून हा चित्रपट लिहिला गेलाय असं मला वाटलं. इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर कदाचित थोडाफार तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करू शकता, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता. त्यामुळे मला थोडंसं प्रोत्साहन भेटेल आणि आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी भेटूच. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.